तरी माझ्या गावाचा मला अभिमान आहे आणि माझ्या गावासाठी मी नक्कीच खेळेन ही मनाशी खुणगाठ बांधून आज चेळवाणी क्रीडामंडळ साखर या गावातून त्यांचं मूळ गाव आहे आणि त्याच गावातून खेळत असताना चांगलं कामकाज आतापर्यंत त्यांचं राहिलेलं आहे. संदीप कदम गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. दुसरा चेंडू डॉट राहुल आलाय. पहिला चेंडू तो विकेट वीरेंद्र मोरे याची. दुसरा चेंडू डॉट. फटका तर समोरचं क्षेत्र निवडलं. अक्षय घावरे आणि अजय दोघे चेंडूवरती आले. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न बघता बघता 2 धावा इथे यशस्वी. 2 धावा यशस्वी झालेत. खरोखरच पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आणि ते क्रिकेट आज एका उंचीवरती जाऊन पोहोचलंय. परंतु आता संस्थापक साहेबांनी सांगितलं की आपण क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता तालुक्याचं क्रिकेट तुमची तर घेऊन जाणारच आहोत आपण. फटका सजवलाय. झेलची संधी. एक धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न करणार का नाही. नीनाने सांगितले थांबा. एका धावावरती समाधान म्हणा. राहुलला थांबवलं. एक धावेने संघ तर धाव पुढे जातो. धाव पुढे जाऊन पोहोचलाय. 3 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. चौथ्या चेंडूवरती 1 धाव फलक. 1-3. लेफ्ट हँड बॅट्समन नीनान. त्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे त्याने फटका सजवला. साईडला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न रनअप घेतले. धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. ज्याच्याकडे क्षमता, ज्याच्याकडे ताकद त्याच खेळाडू नीनान. अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा आज नीनानला सुद्धा आपल्या गावासाठी करावं. ओपनचं क्रिकेट त्यांनी केलेलं आहे. समोरचे चेंडू राहुल होतो. अक्षय घावरे चेंडूवरती येतात. एका धावावरती समाधान. एका धावेने संघाचा धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती. सहा धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 6. 1 गडी बाद. मागील मॅच मध्ये गोलंदाजी करताना 3 धावा खर्च करता 1 गडी बाद केला होता. चांगला चेंडू प्रणय चोरगे. दुसरा गोलंदाजाचा वापर केलाय. त्याच्यावरती जबाबदारी दिली. पहिला चेंडू डॉट येतोय आणि प्रणय चोरगे हा नेहमीच चांगलं क्रिकेट आणि एका उंचीत क्रिकेट खेळलेला आहे. एका उंचीवरती जाऊन तोही खेळलेला आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिले गणेशजी मोरे यांचे इथे आगमन झाले. त्यांचेही आपण शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. दुसरा चेंडू डॉट होतोय. काय गोलंदाजी करतो प्रणय चोरगे आज आपल्या गावासाठी, गावाच्या संघासाठी. चांगली गोलंदाजी. कारण प्रणयला ह्या ग्राउंडचा अनुभव. कारण गेल्या हप्त्यामध्येच, गेल्या रविवारीच त्याने हिथेच फायनल मारले होते. तो संघ होता ज्योती एंटरप्राइजेस आणि तोच अनुभव मनाशी खुणगाठ बांधून मैदानामध्ये. त्यांच्या बॅटमधून हा फटका आलाय. अगदी लांबवरचा, दूरवरचा खणित असा षटकार. त्यानंतर मॅच होणार आहे रायझिंग स्टार खांडच वर्सेस श्री सिद्धिविनायक बोरावले. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी तयार व्हायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपलाही टॉस केला जाईल. क गटातील पहिला सामना असेल रायझिंग स्टार खांडच आणि श्री सिद्धिविनायक बोरावले. त्यानंतर होणारी मॅच रायझिंग स्टार खांडच श्री सिद्धिविनायक बोरावले. कर्णधार आपण तयार व्हायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पंच जमिनीला समांतर हात करतायत. धावा मिळतील अवांतर. धावसंख्येत भर. 1 धावसंख्या वधारते. धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 13. 3 ओव्हरची मॅच आहे. 13 धावा धावफलकावरती. वीरेंद्र मोरे बाद झाला. धावसंख्येला थोडासा लगाम लावण्याचं काम संदीप कदम सर केली. पहिल्याशी ओव्हर हातल त्यांना 6 धावा. प्रणय चोरगे आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. पंच जमिनीला सचिन सावंत हात करताय. धावा मिळतील अवांतर.
एका धावेने संघाचा धावफलक पुढे जातोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. निनाद मोरे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे. मोठ्या फटक्या मारण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे आणि प्रणय चोरगे ते काम करून देत नाही. 2 लगातारचे वाईट आलेत. पावसाळ्याचं क्रिकेट मैदानामध्ये सर्वीकडे दौलल आणि चिकट झालेला असताना खेळ मात्र थांबत नाहीये. फटका सजलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्षय घावरे आणि संदीप कदम चेंडूवरती आलायत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगली फेकी झाली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. संदीप कदम आणि अक्षय घावरे यांच्या माध्यमातून 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 16. एक 40-45 धावा द्यावी लागतील समोर संघाला, कारण संदीप कदम सर या संघात खेळतायत. तो जय भवानी स्पोर्ट क्लब साखर हा संघ. डॉट चेंडू येतोय. षटकार आला, त्यानंतर 2 वाईट आले, त्यानंतर 2 धावा खर्च केला आणि पुन्हा डॉट चेंडू. म्हणजे कमबॅक करणारी गोलंदाजी म्हणावं लागेल प्रणय चोरगेची. म्हणजे षटकार आल्यानंतर त्यालाही माहिती आहे कसं चेंडू हाताळायचे आणि 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर मात्र निनादला शांत करण्यात तो यशस्वी होतोय. तो प्रणय चोरगे. पावसाची बरसात आणि पावसाळी स्पर्धा, रबर बॉलची स्पर्धा ही. मारण्याचा प्रयत्न करत होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल निनादला. एका धावाने संघाच्या धावफलकाचा विचार केला तर संघाचा धावफलक एक गडी बाद 17 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या गोलंदाजी संदीप कदम यांनी केली, 6 धावा खर्चल्या. दुसरा गोलंदाज प्रणय याने एक षटकार आला त्याच्या गोलंदाजीवरती, 2 वाईट टाकले आणि 3 धावा खर्च करून 11 धावा धावफलक 17 होते. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल? नो डाऊट अक्षय घावरेच असू शकतो, परंतु पाहू आपण त्याच्यावरती जबाबदारी देतात. या कर्णधार या चला लवकर सिद्धिविनायक बोराडे आणि रायझिंग स्टार खांडस. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. संदीपजी धनवडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल. स्ट्राईकला निनाद शेवटचे 6 चेंडू आणि अक्षय गावरेला पाचारण केले, कारण अक्षय गावरे 3 चेंडूवरती 3 विकेट घेतलेला, हॅट्रिकची विकेट घेतली जय भवानी स्पोर्ट क्लब साखरच्या स्पर्धेमध्ये आहे. खेळाडूने आपल्या नावावरती तो विक्रम ठेवला आणि तोच गोलंदाज एक उंच पुरा असा गोलंदाज आहे. सातत्याने घाटकोर मध्ये सराव करणारा हा गोलंदाज. गडकिल्ले संवर्धन ट्रॅकिंगच्या भूमिकेमध्ये आपण त्याला सातत्याने पाहत असतो आणि त्याला आता प्राचारण केले, त्याच्यावरती जबाबदारी दिली. हे शेवटचे 6 चेंडू आणि समोर बॅटर आहे ना निनाद मोरे. निनाद मोरेला आता मोठे फटके मारावे लागतील. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मैदानामध्ये मेहनत करावी लागेल. थोडं फास्ट घ्या मित्रांनो. विभागाची स्पर्धा, विभागाचं क्रिकेट म्हणजे सामर्थ्य, संघट आणि सन्मानाचं प्रतीक, जिथे प्रत्येक संघ एक झेंडा असतो आणि प्रत्येक खेळाडू या झेंड्याचा वीर असतो. आणि आजच्या या स्पर्धेमध्ये कोण वीर ठरणार ना ही आजची संध्याकाळ आपल्याला सांगेल. ही स्पर्धा ओवेळेकरांच्या मानाची आणि स्वाभिमानाची. साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रणय चोरगे. एक धाव पूर्ण होतो, दुसरीचा प्रयत्न इथे रनअप घेतलं, फेकी होतो तोपर्यंत तू की मग बघा मैदानामध्ये घडले काय बिघडले काय, टक्कर झाली, दोघांनाही दुखापत झाले का ह्याचंही आपण लक्ष देऊया. एक धाव पूर्ण झाले आणि एकच धाव आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये राहुलला माघारी आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो निनाद मोरे, कारण त्याला माहिती आहे संदीप कदम सर समोरच्या संघामधून आहेत आणि त्यांच्यासमोर धावसंख्या बनवायची आहे. 40+35च्या आसपास धावसंख्या बनवावी लागेल आणि ते काम करतो. नवीन बॅटर मैदानावर दाखल होतोय आर्यन. प्रथमेश मैदानात दाखल झाला. हाय चेंडू डॉट येतोय. अक्षय घावरे त्याचं काम आहे ना चोख करतो आणि मेक करतोय. संदीप कदम सर यांनी 6 धावा खर्च केले, त्या प्रणयने 11 धावा आणि आता अक्षय गोलंदाजी करत असताना आतापर्यंत एकच धाव खर्च केले.
एक गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलाय निनाद मोरे. मोठ्या फटक्यासाठी जाणला जात आहे. मोठे फटके मारण्याची ती ताकद आहे. फटका तसा अजय झेलची संधी आणि झेल सोडला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे यशस्वी. अजय हा झेल घ्यायचा होता परंतु अजयने झेल सोडला. 2 धावा यशस्वी पूर्ण. त्या जीवदान भेटले निनादला. 2 धावांनी संघाचा धावपकाचा विचार केला तर 21 वरती जाऊन पोहोचलाय. नॉन साइडला फटका सजवला प्रणय स्वर्गीय. कुठलीच चुकी करणं. 1 धाव पूर्ण झाले. एकच धाव. एका धावेने प्रथमेश माघारी जातोय. एका धावेने संघाचा धावफलक पुढे चाललाय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 22 वरती. 22 21 धावा धावफलकावरती. म्हणजे धावसंख्या रोखण्याचं काम अक्षय गावडे करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, टोटल 17 धावा झाल्या होत्या आणि आता 4 धावा त्या ओव्हरमध्ये. तू की मैं आणि हिते कुठली धाव नाही. खरोखर अक्षय गावडेचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण तोही कमी धावांची गोलंदाजी करतो. आतापर्यंत फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेत. धावसंख्या 21 वरती स्थिरावलाय. 21 वरती धावफलक स्थिरावलाय. शेवटचा चेंडू आणि त्याच्यावरती आला षटकार आणि या 6 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 27 वरती. जिंकण्यासाठी 28 ची गरज. झाली ना ओव्हर राजा. पहिल्या चेंडूवरती 1, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्यावरती 1, 5वा चेंडू डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. हे पहा पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसरा डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्यावरती 1, 5वा डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 27. जिंकण्यासाठी बनवायचे 18 चेंडू मध्ये 28 धावा. चला टॉस साठी या रायझिंग स्टार खांडस आणि श्री सिद्धिविनायक बोरावळे. संदीपजी धनावडे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला या टॉस साठी या श्री सिद्धिविनायक बोरावळे संघाचा कर्णधार आणि रायझिंग स्टार खांडस या लवकर. अठरा चेंडू 28 धावांची गरज. बॅटिंग साठी मैदानामध्ये संदीप कदम आणि त्यांच्या साथीला प्रणय चोरगे. ज्या संदीप कदमनी सरांनी मागील मॅच मध्ये 59 धावा बनवल्या होत्या ना ते संदीप कदम सर मैदानामध्ये. टॉस होतो टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला रायझिंग स्टार खांडस हा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण श्री सिद्धिविनायक बोरावळे संदीपजी धनावडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 4 ओव्हरची मॅच असेल. संदीप तुम्ही मध्ये उभे राहा. गणेश त्यांना मध्ये उभं कर ना. टॉस कोणी जिंकला? सिद्धिविनायक बोरावळे. गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. समीर माबी कर्णधार आहेत आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केले रायझिंग स्टार खांडस या संघाला. जाऊया मैदानामध्ये जिथे धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 28
27 झालेत, 28 बनवायचे आहेत. बॅटिंग साठी संदीप कदम सर आणि त्यांच्या साथीला प्रणय चोरगे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मागील मॅच मध्ये एक हाती किल्ला लढवला होता, त्याने झुंज दिली होती आणि आपल्या संघाला विजयी कडे घेऊन गेलेले संदीप कदम यांना आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे क्रिकेट आणि एका उंचीवरती घेऊन जाण्यामध्ये सन्माननीय आदरणीय निरजा कोळसकर यांची आत्ताच इथे उपस्थिती लाभली आणि त्यांनी या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं प्राइज सुद्धा दिलेलं आहे आणि खेळाडूंना मार्गदर्शन केलंय की फक्त आपल्याला क्रिकेटच नाही तर क्रिकेट सोबत आपल्याला सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढे जायचं आहे. हे मोलाचं सहकार्य केलं. चला मी दोन्ही पंच सचिन सावंत आणि तुषार जाधव टीजे यांना विनंती करतोय की आपण मॅच लवकरात लवकर चालू करा. गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्र मोरे. वीरेंद्र मोरे पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता आणि तोच वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. मागील हप्त्यामध्ये इथेच झालेली स्पर्धा बिग बॅश आई कुलस्वामीने देवळे या संघातून चांगल्या गोलंदाजीचं प्रत्यक्ष त्याच्या माध्यमातून राहिलं होतं. तोच गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. उंच पुरा असा गोलंदाज बोरस ब्लास्टर या नावाने प्रचलित असलेला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू संदीप सर यांना समजलं नाही. डॉट चेंडू होतो आणि यासाठी वीरू मोरे याला ओळखलं जातं. मागील हप्त्यामध्ये पाहिलं आपण कमी ओव्हरचं शतक नेहमीच त्यांनी ओव्हर हाताळल्या होत्या. चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा झाली होती आणि आपल्या नावाची चर्चा मात्र सातत्याने ठेवली होती. चॉईस प्लेअर म्हणून त्याची निवड झाली होती. घाटकोपरमध्ये सातत्याने गोलंदाजी झेलची संधी की क्षेत्ररक्षक पात्र राहील आणि इथेच पहिला चेंडू डॉट आला. दुसरा चेंडूवरती विकेट. जशास तसं उत्तर दिलं. हॅलो, पहिला चेंडू डॉट आला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट माघारी गेली संदीप कदम सर यांची. खरोखरच सध्या संघ अडचणीत सापडतो गेला पण प्रणय चोरगे आहे आणि तो ते काम करू शकतो. एक मिनिट मॅच थांबवा सर. फटका तर सजवलाय. तैनात आहे प्रथमेश. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या
एक गडी बाद, एक पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू तो विकेट. आणि आता एक धाव जिंकण्यासाठी बनवायचे 28. अजून 27 ची गरज आहे. प्रणय चोरगेला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेळे आणि शिवशक्ती चषक 2025 पर्व तिसरे. चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही. बॅटिंग करत असताना वीरेंद्र मोरे बरे पहिल्या चेंडूत बाद झाला. त्यानंतर मात्र आता गोलंदाजी करत होता, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले. प्रणय चोरगे याच्याकडे अनुभव आहे, क्षमता आहे, ताकद आहे. बऱ्याच वेळा त्यांनी आपल्या संघाला विजयाकडे दिशेने घेऊन गेलेला हा खेळाडू आहे. फटका सजवलाय, अगदी लांबवरचा, दूरवरचा आलाय, खणखणीत असा षटकार. तिसरे पंच या नितीन, या आपण हाईटचा हो हो तिसरे पंच निर्णय देतील. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. हॅलो, तिसऱ्या पंचाने इथे रेफर केले. तिसरे पंच नितीन हे त्यांचं कामकाज पाहत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 7 वरती, 28चा पाठला करताना 7 धावा. डिसिजन अजून पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. निर्णय अजून पेंडिंग आहे. नो बॉल. तिसऱ्या पंचाने निर्णय दिला, हा नो बॉल आहे. आणि एक धावपलकावरती ऍड केली जाईल आणि संधी नामी संधी चालून आले प्रणय चोरगेसाठी. 8 धावा धावपलकावरती, इथून 20 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी प्रणय चोरगे शांत बसणार नाहीये. त्यालाही माहिती आहे की ही मॅच किती महत्वाची आहे. लॉंग लेग बाय शतक तैनात नाहीये, तिकडे कोणीये. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. 4 चौकार, म्हणजे फील्डचा पूर्णपणे वापर, फील्डच्या संधीचं सोनं केलं इथे पणाने. तर नो बॉलवरती षटकार आला, त्याच्यावरती एक धाव, 7 धावां, ह्या 4 धाव संख्या वेगाने पुढे चालला. धावफलक जाऊन पोहोचला 12 वरती. एक गडी बाद 12 पहिली ओव्हर प्रगतीपथावरती असताना. 5 बॉल झाले. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती आक्रमक पवित्र घेणार का? फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक नाही, येतोय शेवटच्या चेंडूवरती अगदी दूरवरचा, लांबवरचा, खणखणीत असा प्रणय चोरगेच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. 18 धावा धावफलकावरती. 28 ची गरज, 18 धावा धावफलकावरती. बारा बॉल 10 ची गरज.
12 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू 10, दुसरा चेंडू तो विकेट. परंतु वीरेंद्र मोरेवरती केलेले हल्ले विसरता येणार नाहीत. डॉट चेंडू. 11 बॉल 10 ची गरज. तो प्रणय चोरगे आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती ताकद आहे. फटका सजवला. साईडला चतुर्शेखर तैनात होता. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानले. कारण प्रणय चोरगेच्या बॅट मधून षटकार आपण पाहिले. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 19 धावा धाव फलकावरती. 1-1 धावेने संघ वाटचाल करतोय. विजयाच्या दिशेने प्रगती करायची असेल तर एखादा मोठा फटका मारून आपल्या संघाचं विजयाचं माप नजदीक करणार का प्रणय चोरगे. गोलंदाजी मार्ग वरती आर्यन मागील मॅच मध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. साईडला फटका तर सजवला. क्षेत्ररक्षक चेंडू कडे पाहत राहिला. आला प्रणय चोरगेच्या बॅट मधून दूरवरचा अगदी खनित षटकार. धाव संख्या वेगाने पुढे धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 वरती. 25. समोरचं क्षेत्र निवडलं. पुन्हा षटकार आला आणि मॅच फिनिश करून टाकली. विजय होतो जय भवानी स्पोर्ट क्लब साखर संघ. अभिनंदन अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रणय चोरगे.